नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सेवा, दर्जा, परवडणारी किंमत यामुळे भविष्यात गो गॅस कंपनी लीडिंग कंपनी होणार। प्राध्यापक तौहीद मुजावर। कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड या कंपनीचे गो गॅस एजन्सीचे ऑफिस आणि गोडाऊनचे उद्घाटन प्राध्यापक तौहीद मुजावर यांच्या हस्ते फीत कापून व सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक व ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रमेश अण्णा चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून आणि सुधाकर गोल्डस्मिथचे मालक माननीय सुधाकर नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनीच्या नावाने अधिकृत गो गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर माननीय संतोष पाटील यांच्या उपस्थितीत चव्हाणमळा वैभव हॉटेल शेजारी भोसले गार्डनसमोर पद्माळे फाटा सांगली या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीत नवीन गो गॅस कंपनीच्या फॉर्मचे उद्घाटन झाले। यावेळेला उद्घाटक माननीय प्राध्यापक तौहीद मुजावर सर म्हणाले की आम्ही अनेक दिवसांपासून माननीय संतोष पाटील यांना सतत समाजासाठी काहीतरी धडपड करत असतात। हे आम्ही अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत। यश अपयश न बघता नेहमीच काही ना काही समाजासाठी करत असतात। ते कधी न थकणारे कधी न थांबणारे असे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी आज या एजन्सीचे उद्घाटन माझ्या हस्ते केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। भविष्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या गो गॅस एजन्सी ही भविष्यकाळात सेवा, दर्जा आणि सर्वसामान्यांना परवडणारी किंमत यामुळे भविष्यकाळात गो गॅस एजन्सी ही लीडिंग कंपनी होणार असे वक्तव्य उद्घाटन प्रसंगी केले। यावेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रमेश अण्णा चव्हाण यांनी माननीय संतोष पाटील यांची धडपड बघून त्यांना मी माझ्या मालकीची गो गॅस कंपनीचे सिलेंडर ठेवण्यासाठी गोडाऊन आणि ऑफिस मी त्यांना उपलब्ध करून दिले आहे। त्यामुळे भविष्यात त्यांची गॅस एजन्सी जोरात चालणार आणि त्यांनी सगळ्यांना चांगली सेवा देऊन आपला व्यवसाय वाढवावा अशा शुभेच्छा दिल्या। यावेळेला सराफी व्यावसायिक आणि सुधाकर गोल्डस्मिथचे मालक माननीय सुधाकर नार्वेकर यांनी म्हटलं आहे की संतोष पाटील हे आमचे जवळचे आणि खास मित्र आहेत। त्यांच्या कायम मी पाठीशी आर्थिक, सामाजिक आणि समाज उपयोगी नेहमी काम करत असतात, म्हणून आम्ही सर्व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुप त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठिंबा देत असतो। त्यांनी माझ्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। भविष्यकाळासाठी त्यांना यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देतो। यावेळेला माननीय चंद्रकांत मालवणकर यांनी म्हटलं आहे की गो गॅस ही एजन्सी सांगलीमध्ये नवीन आहे, त्याचं मार्केटिंग हे आम्ही करण्यास त्यांना मदत करू आणि त्यांचा व्यवसाय कसा वाढेल याकडे आम्ही लक्ष देऊ। हे सर्व व्यावसायिकांनी गो गॅस कमी किंमत, दर्जा आणि सर्व्हिस व्यवस्थित दिल्यामुळे गो गॅस सगळ्यांनी वापरावा असंही सांगितलं। यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, विजय देसाई, गजानन पोद्दार, रमेश कारंडे, विनायक पी भूते, शरीफभाई अनिल माने, अनमोल पाटील, स्वप्नील शेट्टे, सुशांत कदम, अरविंद ठोंबरे, प्रणव शेळके व अनेक जण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। शेवटी गो गॅस कंपनीचे अधिकृत विक्रेते माननीय संतोष पाटील यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि सगळ्यांनी संतोष पाटील यांचे कौतुक केले। आणि त्यांची जो व्यक्ती परिचय करून दिला की ते बोलतात हे करतात आणि त्यांनी थोडक्यामध्ये आपली क्षमता दाखवून दिली की उदाहरण देऊन पाहुणे त्यांच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे। अशा चांगल्या माणसाचे हस्ते उद्घाटन झाल्यामुळं हा धंदा 100% चांगल्या पद्धतीने चालणार एवढ्या शुभेच्छा देऊन मी सगळं परत पाटील साहेबांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता देसाई बसा तुम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये एक प्रसिद्ध बेकरी आहे परिवार बेकरी। त्या परिवार बेकरीचे मालक आणि ते मालक असून स्वतः एक प्रोफेसर आहेत। प्रोफेसर असे की ह्या सांगली आणि कोल्हापूर जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट देण्याचं काम करतात। त्यामुळं त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं काम किंवा त्या कॉलेजला पडलेलं काम खूप मोठं आहे। आता मला ह्याच्यामध्ये सांगता येणार नाही। असे हे आमचे प्रोफेसर माननीय तौहीद मुजावर साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांनी आमचं उद्घाटन केल्याबद्दल त्याबद्दल तुम्ही आला त्याबद्दल आपला आभारी आहोत। या ठिकाणी CPR कंपनीचे आपण डायरेक्ट ऑथराइज डीलरशिप घेतलेले आहे। डीलरशिप कोड मिळून आजपासून या ठिकाणी ही जागा का निवडली मी, कारण आमचे मार्गदर्शक माननीय रमेश अण्णा यांनी मला
पाठीमागं खूप रिकामी जागा यायची, म्हणजे तुम्ही गॅस आणि गावापासून लांब असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला किती गॅस आणून ठेवू शकतो आणि त्याला धोका नाही, म्हणजे आसपास जास्त वस्ती नसल्यामुळं त्या गॅसचा कोणाला धोका नाही किंवा धोका होत नाही, तरी पण काही लोक घाबरून असतात. अशा ठिकाणी गावापासून आपण बाहेर जागा निवडलेली आहे आणि ती रमेश अण्णांनी आमच्या मार्गदर्शकाने मला दिलेली आहे. त्याबद्दल मी पहिला प्रथम त्यांचं आभार मानतो की मला त्यांना मी काय पैसे 1 रुपया नाही देताना सुद्धा मला त्यांनी जागा ती सगळं दिलेलं आहे आणि भविष्य काळात मी त्यांना त्यांचं काय संधी पूर्ण करणार आहे. तर या ठिकाणी आज मी पत्रिका काढून रमेश अण्णांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करायचं असं ठरलं. त्यानंतर आमचे मित्र सुधाकर बोरसे नावाने जे माझी ज्या ठिकाणी सराफ कट्टा ग्रुपला त्यांनी ओळख करून दिली किंवा माझं तिथं मत वाढवलं असे आमचे सुधाकर नावेकर साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. सोहळ्या प्रसंगी अतिशय कमी वेळेत पण खूप चांगल्या लोकांच्या मध्ये मला बोलवल्याबद्दल मी सुरुवातीला संतोष दादांचं आभार मानतो. मला 2 गोष्टी नमूद कराव्याशा लागतील की संतोष यांच्याकडे पाहिलं किंवा अनेक वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहे, माणूस काय ना काहीतरी करत राहतो, हरत नाही. मला जर कोणी व्याख्या विचारली मुलांच्या पैकी किंवा कोणी इतरांनी की सर यशस्वी व्यक्तिमत्वाची व्याख्या काय, की जो आज हारलाय पण प्रयत्न सोडत नाही तर तो उद्या यशस्वी होतो. त्यामुळं लूजर हू डज नॉट क्विट इज अ विनर. संतोष यांच्याकडे काही ना काहीतरी प्रत्येक वेळी चांगलं काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्याकडे मी पाहिली. त्यासाठी मी त्यांना आज त्यांचं कौतुक आणि अभिनंदन पण करतो. दुसरी गोष्ट, त्यांनी साहेबांचं उदाहरण दिलं की ही जागा देत असताना त्यांनी आजच्या तारखेला पैसा नोट शिवाय कोण काय उभं करून घेत नाही. काय असेल ते बाकीचं नंतर पहिला पैसे टाकायचे आणि बाकीचं सगळं विश्वास हा काय फारसा आता राहिला नाही. आत्ताचं जे 2025 खिशात शिंपल्या गोळा केलेल्या होत्या, बहिणीबरोबर खेळत असताना शिंपल्या ज्या समुद्रकाठी गोळा केल्या त्या खिशात त्याच्या होत्या. मालक लांबून ती गोष्ट सगळी बघत होती. तो मुलगा म्हणत होता काय पाहिजे सांग तुला. मग ही बाहुली दाखव, ती बहीण ती बाहुली दाखव. मग ते कामगाराला म्हणाल हे दाखव ते दाखव. असं करत शेवटी एक बाहुली ठरली आणि त्यानं ते सांगितलं किती पैसे आला असं म्हणल्यानंतर काय आणलंयस, खिशात हात घालतोय तर त्यानं त्या टेबलवरती त्या पोराने शिंपल्या ठेवल्या. शिंपल्या ठेवल्यावर ते कामगार ते म्हणले पैसे टाक पहिले, शिंपल्यांवर काय होत नाही. तिथून मालक अरे थांब रे जरा 1 मिनिट म्हणत हां किती शिंपल्या आहेत, 10 आहेत ना, 1 2 3 4 ही बाहुली 9 शिंपल्यात येते, तुझी 1 शिंपली परत घे आणि बाहुली घे जा म्हणून पाठवतो. कुतूहलाला तो कामगार त्याला विचारतो की हे साहेब कळलं नाही मला, हे काय विषय तुम्ही केला, आपली बाहुलीचं नुकसान झालं, पैसे तर तुम्ही घेतला नाही, उलट 1 शिंपली त्याला परत दिली. मालक त्याला म्हणतात की आज त्या भावाला त्याच्या बहिणीच्या प्रेमापोटी त्यानं जे ती गोष्ट खरेदी केली आहे ती शिंपल्यानं खरेदी करता येत नाही, पैशानंच करता येते. हे काळांतरानंतर कळणार. आणि कुणीतरी आपल्याला अशी मदत केली होती, आपण पण आयुष्यात पुढे कुणाला तर अशी मदत करावी ही भावना त्याच्यामध्ये आज आपण रुजवायचं काम केलं, बाकी दुसरं काहीही केलं नाही. तसं साहेबांनी जी आज ह्यांना मदत केली आहे ते उद्या ज्यावेळी ह्यांची अतिशय मोठी एजन्सी होईल यांनीही 4 लोकांना त्याच पद्धतीनं सांगलीकरांना मदत करावी अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.